एका मोटरसायकलीवरून 3 जण पांढऱ्या रंगाच्या गोण्या संशयास्पद नेत असल्याचे दिसले। पोलिसांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी वेगाने दुचाकीने गुजर भवनकडे जात असताना पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून गुजर भवनच्या पाठीमागे शहादा येथे पकडले। या दरम्यान सहाय्यक फौजदार प्रदीप राजपूत, विकास शिरसाट यांना बोलावून त्यांच्या मदतीने पकडलेल्या तिघांना पोलीस ठाणे येथे आणले। पांढऱ्या गोण्यांची तपासणी केली असता 1,70,000 रुपयांची नाणी व नोटा आढळल्यात। सदर रक्कम सूर्या फॅक्टरीच्या कार्यालयातून चोरल्याची कबुली संशयितांनी दिल्यावर फॅक्टरीचे मालक मुकेश बलवंतेवर राहणार हल्ली मुकाम मनरत तालुका शहादा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी खात्री केल्यावर सुमारे 2,15,000ची रक्कम चोरीला गेल्याचं सांगितलं। ताब्यात घेतलेले संशयित त्यांच्याच कंपनीत काम करत असल्याचे सांगितले। याबाबत सूर्या फॅक्टरीचे मालक मुकेश तेवर यांच्या फिर्यादीवरून दिनेश तारसिंग ठाकरे राहणार सालदार नगर शहादा, गणेश हारसिंग गिरासे राहणार लांबोळा तालुका शहादा, भूषण मराठे राहणार रामनगर शहादा या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे।